स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट राबविले। यामध्ये 20 तडीपार गुंडांना अटक करण्यात आली असून शस्त्रांसह अवैध दारू असा 3,34,460 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। तर मोटर वाहन कायद्यान्वये 791 वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशाने आणि सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 11 मे 2024 रोजी रात्री 11:30 ते 12 मे रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हे ऑपरेशन राबविण्यात आले। यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे पेठ या 5 परिमंडळामधील पोलिसांसह गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेचे 315 अधिकारी आणि 1236 पोलीस अंमलदारांनी भाग घेतला। या दरम्यान 1 रिव्हॉल्वर, 3 गावठी कट्टे, 4 कोयते, 10 सुरे, 19 हत्यारे हस्तगत करून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये शस्त्र अधिनियमांतर्गत 19 गुन्हे दाखल करून 14 गुन्हेगारांना अटक केले। अवैध दारूचे 67 गुन्हे दाखल करून 2,62,010 रुपयांची अवैध दारू जप्त करून 46 आरोपींवर कारवाई करण्यात आली। ठाणे शहरात काल दुपारी हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने ठाणेकरांची दाणादाण उडवली। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास धुळीचे लोट आणि जोरदार वादळामुळे शहरात ठिकठिकाणी झाडांची पडझड सुरू झाली। तर वाऱ्यामुळे पत्र्यांचे शेड तुटल्या, जाहिरातींचे फलक, पत्रे कोसळण्याचे तसे लोखंडी खांब पडल्याच्या घटनाही शहरात नोंद झाले। त्यानंतर सुरू झालेल्या धुवाधार पावसाने मदत कार्यामध्ये अडथळा निर्माण केला। सायंकाळी 7 वाजेपर्यंत शहरात 47 झाडे कोसळल्याचे समोर आले। तर 6 फांद्या आणि 4 पत्र्यांचे शेड कोसळल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आली होती। मदत कार्यामध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त लोकप्रतिनिधींनी आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्याबद्दलची संतप्त भावना यावेळी व्यक्त केली। ठाणे जिल्ह्यामध्ये काल दुपारपासूनच जोरदार वाऱ्यांच्या साथीने मुसळधार पावसाने हजेरी लावली। बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे सगळ्याच भागात एकाच वेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली। वाऱ्याचा जोर प्रचंड असल्यामुळे झाडे कोसळण्याबरोबरच झाडांच्या फांद्या खाली पडल्या। यामध्ये रस्त्याच्या मधोमध वाहनांवर आणि विद्युत वाहिन्यांवरही झाडे पडल्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गिकेवर काल सायंकाळी ओव्हरहेड तारेचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। त्यामुळे धीम्या मार्गिकेची वाहतूक जलद मार्गिकेवर वळवण्यात आली। त्याचा परिणाम मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवर झाला। सुमारे पाऊण तास रेल्वे गाड्या उशिराने धावत होत्या। सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती। सकाळी सिग्नल यंत्रणेचा बिघाड आणि सायंकाळी पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने काही प्रवाशांनी रस्ते मार्गे वाहतूक करण्याचा निर्णय घेतला, परंतु रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती। ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान कोपरी रेल्वे पुलाजवळ काल सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास धीम्या मार्गिकेवरील ओव्हरहेड तारेचे खांब कोसळले। त्यामुळे धीम्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर झाला। सायंकाळी 6 नंतर येथील बिघाड दुरुस्त झाला नव्हता। मध्य रेल्वे प्रशासनाने धीम्या मार्गिकेवरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक जलद मार्गावरून सुरू केली होती। त्यामुळे धीम्या आणि जलद मार्गिकेच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक सुमारे पाऊण तास उशिराने सुरू होती। रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाणे आणि त्या पल्ल्यापडील सर्व स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली होती। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी।
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर 12 इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा गाऱ्हाणे घालूनही अद्याप न्याय न मिळाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे रहिवासी सांगतात. निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अग्रवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे AA असोसिएट या विकासकाची निवड करण्यात आली आणि 2014 मध्ये विकास करारनामा करण्यात आला. करारनाम्यानुसार 2016 मध्ये कॉर्पस फंडचा पहिला हप्ता प्रत्येकी 3,08,027 सभासदांना प्राप्त झाला. यातील 5 सभासदांनी कॉर्पस फंड स्वीकारला नाही, कारण विकासकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नव्हती. 2016 मध्ये ठाणे महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून महापालिकेने नोटीस दिली. याबाबत दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आले. त्यावर विकासकाने सर्व घरे खाली करा, मी तुम्हाला भाडे सुरू करतो असे दूरध्वनीवरून सांगितले. त्यानुसार 27 भाडेकरूंनी आपली घरे रिक्त केली, तर उर्वरित 5 भाडेकरूंनी आपली घरे खाली केली नाहीत. 2017 मध्ये ठाणे महापालिकेने सदर इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित 5 सभासदांना घरे खाली करण्यास भाग पाडले. इमारत खाली केल्याने सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्ष अशीच गेली. त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि 2020 मध्ये नोटीस देण्यात आली. सदर नोटीसीला उत्तर देताना विकासकाने म्हटलं की 5 सभासदांनी घरे रिक्त न केल्याने तसेच इमारतीच्या जागेतील देवळाचा प्रश्न न सुटल्याने पुनर्विकास रखडला. प्राप्त झालेल्या कागदपत्रानुसार विकासकाने एकूण 4,19,00,000 इतकी रक्कम इमारतीच्या पुनर्विकासासाठी खर्च केल्याचे दिसून येते. तथापि 2020 मध्ये विकासकाने NOC देण्याकरिता 7,12,00,000 रुपयांची मागणी केली. विकासक पुनर्विकासाचे काम करण्यास तयार आहे यावर सभासदांनी विश्वास ठेवला, परंतु त्याने काहीच न करता 1 वर्षाचा कालावधी वाया घालवला. त्यानंतर विकासकाने 2022 मध्ये विकासकाने माझे व माझ्या भागीदारांचे बिनसले असल्याने मी तुमचे काम करू शकत नाही असे लेखी स्वरूपात कळवले. त्याचवेळी विकासकाने NOC करिता 11 करोड इतक्या रकमेची मागणी लेखी स्वरूपात केले. अशा प्रकारे विकासकाकडून वर्तकनगर येथील इमारतीतील रहिवाशांची फसवणूक झाली असून त्याने त्यांना कात्रीत पकडले आहे. सोसायटीचे सभासद आहे. आज 8 वर्ष झाली आम्ही घराच्या बाहेर आहोत. 2014ला ॲग्रीमेंट झालंय आणि 2016 साली आम्ही घरं सोडलेली आहेत. बिल्डरने आम्हाला 1ही रुपया भाडं दिलेलं नाहीये. आम्ही आमच्या स्वखर्चाने भाडं भरून बाहेर राहत आहोत. आमची परिस्थिती काय आहे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो. आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक झाले, आमदार, पदाधिकारी, मुख्यमंत्री साहेब, आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारून झाल्या. शेवटी आता आम्ही कंटाळलो, खूप फेऱ्या मारून झाल्या, पण आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाहीये. म्हणून आम्ही आता ठरवलं की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही पुढची कुठलेही मतदान आम्ही यावेळेला करणार नाही. सगळ्यांनी बरोबर आहे? करणार नाही.
एकूण किती कुटुंब आहेत आहे आणि कुठल्या विकासाने तुम्हाला आता फसवलंय? अगरवाल इन्फ्राटेक मधनं ए असोसिएट ही फर्म होती. अमरीश अगरवाल हे आमच्याशी आता बोलतात. पैरवीचे अगरवाल हे आता एक्सपायर झाले आहेत. त्यांचे मोठे भाऊ आमच्याशी बोलतायत. अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे. आम्ही त्यांच्याकडे इतक्या फेऱ्या मारून झाल्यात. त्यांनी इन्व्हेस्ट केले 4,19,00,000 पण त्यांनी आम्हाला 11 करोडची NOC दिलेली आहे. 11 करोड बघून दुसरा कुठलाही बिल्डर आमच्याकडे यायला तयार होत नाहीये. आमच्याकडे बिल्डर भरपूर येतात पण ह्याची NOC नाहीये, त्यामुळे कोणी तयार होत नाहीये. आणि आम्ही बरेच चांगल्या प्रकारे झालं, वकिलांची नोटीस देऊन झाली, पण तो आम्हाला कुठल्याही याला दाद देत नाहीये. प्रताप सरनाईक साहेबांनी पण त्याला फोन करून सांगितलं होतं, तेव्हा पण येतो म्हणाला. मी अयोध्येला चाललोय, मी जानेवारीत येतो, पण त्याच्यानंतरही तो कधी आला नाही. राजू फाटक त्यांना फोन करतात तेव्हाही येतो सांगतो, पण तो काही येत नाही. तो कोणालाच दाद देत नाही. शेवटी आता आम्ही कंटाळलोय, खूप कंटाळलोय. आमची परिस्थिती अशी झाली आहे ती आम्हाला माहिती आहे. सगळ्यांच्या घराची परिस्थिती काय आहे. बाहेर आज 8 वर्ष भाडं भरून आणि आमचं स्वतःचं हक्काचं घर असताना आज आम्ही बाहेर राहतोय. या बिल्डिंगमध्ये आम्ही प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बिल सगळं भरलं आणि आमचं स्वतःचं घर असून आज आम्ही बाहेर राहतोय. स्वतःच्या खर्चाने पैसे भरतोय. काय उपयोग आहे? आम्हाला मतदानच नाही करायचं, आम्हाला आमचा न्यायच मिळत नाही, आम्हाला आमचं घरच नाही मिळत आहे, तर काय उपयोग आहे? मॅडम, एकूण किती कुटुंब आहे होते इथे? 32 सभासद. आणि तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी काही नाही. जी आम्हाला बिल्डरने NOC दिली आहे ती आम्हाला कमी त्याने फक्त 4,19,00,000 खर्च केलेत आणि तो आता 11 करोड मागतो. 11 करोड बघून कुठला बिल्डर आमच्याकडे तयार होईल? त्यामुळे आमची मागणी इतकीच आहे की आम्हाला NOC मिळवून द्यावी आणि आमची घरं लवकरात लवकर आम्हाला बनवण्यासाठी आम्हाला दुसरा बिल्डर आमच्याकडे आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलणी करू शकतो. आमची NOC आम्हाला लवकरात लवकर त्यांनी मिळवून द्यावी. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा हे काल सायंकाळी प्रचार फेरीत सहभागी झाले. प्रचार गीतावर थिरकणारी तरुणाई आणि गोविंदा यांची उपस्थिती यामुळे एक वेगळाच उत्साह प्रचार फेरीत पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. ठाणे शहर विधानसभा क्षेत्राअंतर्गत घोडबंदर रोड येथील डोंगरीपाडा येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. मोटरसायकल स्वार मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते. आयुक्त बंगला, हिरांजनी मेडोज, ब्रह्मांड सर्कल, ढोकाळी शाखेपर्यंत प्रचार फेरी आल्यानंतर गोविंदा या प्रचार फेरीत सहभागी झाले. ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत गोविंदा यांचे स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी गोविंदा आणि नरेश म्हस्के यांचे औक्षण केले. मनोहर नगर, दुर्गा चौक, मानपाडा प्रभाग कार्यालय, पेट्रोल पंप येथे फिरून माजिवडा गाव येथे प्रचार फेरीचा समारोप झाला. नाक्यावर, चौकात पुष्पगुच्छ देऊन गोविंदा आणि नरेश म्हस्के यांचे स्वागत करण्यात आले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.